Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course Advanced Diploma in Human Resource Management. Today we are discuss the paper number 7 Human Resource Management Laws. आपण तुमचा जो करिअर ओरिएंटेड कोर्स आहे तो आहे ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचा स्टडी करीत आहोत. त्यामध्ये पेपर नंबर 7 हा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट लॉ आहे, तर त्याचा स्टडी आपण करणार आहोत. त्याच्यामधील युनिट नंबर फर्स्ट पेपर नंबर 7मधील युनिट नंबर फर्स्ट आहे एम्प्लॉयमेंट लॉ इन इंडिया अँड युनायटेड स्टेट्स. या युनिट नंबर फर्स्टचा आपण स्टडी करीत आहोत. त्यामधील आजच्या लेक्चर्समध्ये आपण लॉज रिलेटेड टू इंडस्ट्रियल रिलेशनशिप योग्य प्रकारे मेंटेन करायची असेल तर त्यासाठी काही कायदे आहेत, काही लॉज आहेत. तर ते लॉ कोणकोणते आहेत त्याचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर लेबर लेजिस्लेशन इन इंडिया हे काय आहे? तर लेबर म्हणजे काय? तर जो काही ऑर्गनायझेशन आहे ज्यामध्ये जो कर्मचारी काम करतो, कष्ट करतो, श्रम करतो, तर ते श्रम. आणि लेजिस्लेशन म्हणजेच एक ॲक्ट म्हणजे कायदा. लेजिस्लेशनलाच ॲक्ट असे म्हणून देखील ओळखले जाते. मग असे लेबर लेजिस्लेशन म्हणजे श्रमिक जो काही एम्प्लॉई काम करतो त्यासाठी त्याला योग्य त्या प्रकारचे राईट्स त्याला मिळावेत यासाठी हे लेबर लेजिस्लेशन इंडियामध्ये करण्यात आलेले आहेत. मग ते लेजिस्लेशन, ते ॲक्ट कोणकोणते आहेत आणि त्याच्या माध्यमातून त्या एम्प्लॉयला कशा प्रकारचे राईट्स हे मिळत असतात ते आपण पाहणार आहोत. आणि ते इंडस्ट्रियल रिलेशनशिप योग्य प्रकारे मेंटेन करायची असेल तर त्यासाठी काही कायद्यांची आवश्यकता असते. मग ते लॉज कोणते आहेत ते देखील आज आपण या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. तर लेजिस्लेशन म्हणजेच लॉ रिलेटेड टू वर्कफोर्स मॅनेजमेंट, एम्प्लॉयमेंट, ट्रेड युनियन्स आर टर्म लेबर लॉज और एम्प्लॉयमेंट लॉ अँड दे फॉल विदिन द ब्रॉड कॅटेगरी ऑफ इंडस्ट्रियल लॉज. तर लेजिस्लेशनलाच लॉ असे म्हटले जाते किंवा कायदे असे म्हटले जाते. मग असे लॉ कोणाशी रिलेटेड असतात? तर जी ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन म्हणजे काम करणारे एम्प्लॉयर आहेत, त्याचबरोबर जी मॅनेजमेंट आहे आणि ट्रेड युनियन्स यांच्यासाठी हे लेबर लॉ ठरवलेले असतात. गुड लेबर लॉज विच प्रोटेक्ट the rights of workers and employers and build a strong society is considered to be the indicator of any modern nation. तर असे लॉ असे गुड लेबर लॉ ठरवले तर काय होतात माहिती आहे का? जे काही एम्प्लॉयर आहे ऑर्गनायझेशनमधील त्यांचे जे काही राईट्स आहेत वर्कर्सचे काही राईट्स असतात ऑर्गनायझेशनमध्ये, ते राईट्स प्रोटेक्ट करण्यासाठी या लॉची, या ॲक्टची त्यांना मदत होत असते. लेबर लॉज ऑर एम्प्लॉयमेंट लेजिस्लेशन केम इन टू एक्झिस्टन्सी ड्यू दी डिमांड्स ऑफ एम्प्लॉईज फॉर बेटर वर्किंग कंडिशन्स, right to form collectives, and at the same time demand from employers to ensure that excessive exertion of organized power of workers is contained and they have the flexibility to run the enterprise and keep cost low. त्याचबरोबर जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये जो एम्प्लॉई काम करीत असतो तर त्याला ज्या ठिकाणी तो काम करतो त्या ठिकाणचे इन्व्हायरमेंट, ती कंडिशन्स योग्य प्रकारची असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याला किती तास काम करायचे आहे त्या कामाचे आवर्स देखील ठरवणे आवश्यक आहे. यासाठी या लॉच्या माध्यमातून काही प्रोव्हिजन केली जाते आणि त्या लॉच्या आधारे त्या एम्प्लॉयने किती तास काम केले पाहिजे, तिथली कंडिशन्स योग्य असली पाहिजे, तिथले इन्व्हायरमेंट योग्य असले पाहिजे. त्याचबरोबर जी ऑर्गनायझेशन आहे, जी इंडस्ट्री आहे त्यामधील मॅनेजमेंट योग्य प्रकारचे असणे आवश्यक आहे. यासाठी हे लॉज ठरवण्यात आले आहेत, केले आहेत आणि त्याच्यामधून त्यांचे जे काही राईट्स आहेत ऑर्गनायझेशनमध्ये ते प्रोटेक्ट करण्यासाठी यांची मदत होत असते. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण
लॉज रिलेटेड टू इंडस्ट्रियल रिलेशनशिप. इंडस्ट्रियल रिलेशनशिप रिलेटेड काही लॉज आहेत, ओके, काही नियम आहेत. तर ते कोणकोणते आहेत त्याचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर ते इंडस्ट्रियल रिलेशन्स योग्य प्रकारे मेंटेन करायचे असतील तर त्यासाठी कोणकोणते कायदे आहेत, ते कायदे कसे हेल्प करतात, ओके, त्यांच्या आधारे कशा प्रकारे इंडस्ट्रियल रिलेशनशिप मेंटेन केले जाते, ओके, त्यामधील प्रोव्हिजन्स काय आहेत ते आज आपण या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. तर नाव लेट्स सी लॉज रिलेटेड टू इंडस्ट्रियल रिलेशनशिप. लॉज रिलेटेड टू इंडस्ट्रियल रिलेशनशिप मीन्स मेंटेनिंग स्मूथ रिलेशन्स बिटवीन Maintaining smooth relations between management and labor has been one of the main objectives of Indian industrial relations. Laws falling under this domain are mainly regulative in nature. They specify the do's and don'ts. तर हे जे काही लॉज आहेत इंडस्ट्रियल रिलेशनशिपबद्दलचे काही रिलेटेड काही लॉज आहेत त्यांची ऑब्जेक्टिव्ह काय असतो, तर जे काही ऑर्गनायझेशन आहे, जी इंडस्ट्री आहे, त्यांच्यामध्ये जे मॅनेजमेंट आणि लेबर्स आहेत त्यांच्यामध्ये ओके स्मूथ रिलेशन्स, ओके, मॅनेजमेंट आणि लेबर्स म्हणजे वर्कर्स एम्प्लॉयर्स यांच्यामध्ये स्मूथ रिलेशन्स मेंटेन करणे हा या लॉज ठरवण्याचे हेतू आहे, त्यांचे ऑब्जेक्ट आहे. ओके, लॉ फॉलिंग अंडर दिस डोमेन आर मेनली रेग्युलेटिव्ह इन नेचर अँड दे स्पेसिफाय द डोज अँड डोंट्स. तर या लॉने ओके ही जी काही कायदे आहेत त्याच्यामध्ये काय केले जाते, तर जे काही ऑर्गनायझेशन आहे, जी इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये जे एम्प्लॉयर्स, जे वर्कर्स, जे लेबर्स काम करतात तर त्यांनी ओके त्या ऑल जे काही मॅनेजमेंट आहे, जे एम्प्लॉयर्स आहेत ओके त्यांनी एकमेकांबरोबर रिलेशनशिप योग्य प्रकारची मेंटेन करायची असेल तर त्यासाठी त्यांनी काय करावे ओके आणि काय करू नये याचे देखील याच्यामध्ये प्रोव्हिजन केलेली आहे. त्यासाठी हे कायदे ठरवलेले आहेत. असे लेबर लेजिस्लेशन कायदे या इंडस्ट्रियल रिलेशनशिप योग्य प्रकारे मेंटेन करता यावी यासाठी देखील हे काही कायदे, काही लॉज ठरवण्यात आले आहेत. तर ते लॉज ओके या इंडस्ट्रियल रिलेशनशिपशी रिलेटेड काही लॉज आहेत. तर ते कोणकोणते आहेत, तर फर्स्ट आहे द ट्रेड युनियन्स ॲक्ट 1926. ओके, आपण लॉज रिलेटेड इंडस्ट्रियल रिलेशनशिप ओके ते पाहत आहोत. तर त्यामध्ये फर्स्ट लॉ आहे तो आहे द ट्रेड युनियन्स ॲक्ट 1926. त्यानंतर आहे लॉज रिलेटेड टू वेजेस. ओके, जो ऑर्गनायझेशन आहे, जी इंडस्ट्री आहे, त्यामध्ये जो एम्प्लॉई काम करत असतो त्यासाठी त्याने जे काही काम केले आहे त्याचे ओके त्या कामाचे मोबदला म्हणून त्याला वेजेस आणि सॅलरी पेड केली जाते. मग त्या वेजेसबद्दलचे देखील काय आहेत, काही लॉ आहेत, काही कायदे आहेत, तर त्याचा देखील स्टडी आपण करणार आहोत. त्यानंतरचा लॉ आहे तो लॉ आहे लॉ रिलेटेड टू वर्किंग आवर्स, कंडिशन्स ऑफ सर्व्हिसेस अँड एम्प्लॉयमेंट. जी इंडस्ट्री आहे त्यामध्ये जो वर्कर काम करतो तर त्याने किती तास काम केले पाहिजे ओके त्याची वर्किंग आवर्स हे किती असावे, तो ज्या ठिकाणी सर्व्हिस देत आहे तर त्या ठिकाणची इन्व्हायरमेंट, त्या ठिकाणचे कंडिशन्स कशा पद्धतीचे असले पाहिजे याचे देखील काही कायदे केलेले आहेत, त्याचे काही लॉ आहेत, तर त्याचा स्टडी देखील आपण 1 बाय 1 करणार आहोत. त्यानंतरचा लॉ आहे तो आहे लॉज रिलेटेड टू इक्वॅलिटी अँड एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन. ओके, नंतरचा लॉ कोणता आहे, द लॉज रिलेटेड टू इक्वॅलिटी अँड एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन. प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन्समध्ये मेन आणि वुमेन हे दोघे काम करीत असतात. मग त्यांच्यामध्ये देखील ओके इक्वॅलिटी मेंटेन करण्यासाठी त्यांच्यामध्ये एम्पॉवरमेंट ओके त्या वुमनची इक्वॅलिटी मेंटेन करण्यासाठी असे काही लॉज ठरवण्यात आले आहेत. तर ते देखील लॉज कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यानंतरचा लॉ आहे लॉज रिलेटेड टू सोशल सेक्युरिटी. जो एम्प्लॉयर आहे, जो लेबर आहे, त्याला सोशल सेक्युरिटी देणे हा या लॉचा काय आहे, मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. तर याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रोव्हिजन्स केले आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. अशा प्रकारे ओके या लॉचा आपण 1 बाय 1 स्टडी करणार आहोत. तर फर्स्ट लॉ आहे द ट्रेड युनियन्स ॲक्ट 1926. ओके, हा ट्रेड युनियन ॲक्ट
कधी आला तर 1926मध्ये तो इंट्रोड्यूस केला गेला. कशासाठी इंट्रोड्यूस केला तो आपण आता पाहणार आहोत. द ॲक्ट वॉज पास बिफोर इंडिपेंडन्सी. ओके, जेव्हा आपले इंडिया इंडिपेंडन्सी झालं नव्हते, ओके, त्याच्या आधीपासून हा ॲक्ट अस्तित्वात आला आहे. आणि द ॲक्ट वॉज पास बिफोर इंडिपेंडन्सी टू प्रोव्हाइड लीगल प्रोटेक्शन टू एम्प्लॉई, कलेक्टिव्ह अँड रेग्युलेट देम. आणि या ॲक्टमुळे ओके त्याच्यामध्ये अशी प्रोव्हिजन केली आहे की जे काय एम्प्लॉय आहेत, ओके, त्यांना लिगली प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी हा ट्रेड युनियन ॲक्ट 1926मध्ये इस्टॅब्लिश करण्यात आला. ओके, ते इंट्रोड्यूस करण्यात आला. आणि अंडर दी ॲक्ट ट्रेड युनियन्स आर टू बी रजिस्टर्ड विथ दी ॲप्रोप्रिएट गव्हर्मेंट अपॉइंटेड रजिस्ट्रार ऑफ ट्रेड युनियन्स. The Trade Unions Act 1926 allows freedom for any 7 employee to apply to register a trade union, but a later amendment 2001 specify minimum membership as 10% of unionizable employees or 100, whichever is less. Registration is not compulsory. However, the registered trade unions receive protection from certain civil and criminal actions. The Act does not specify any criteria or method for recognition of trade union by the employer as the representative of employees. Various state governments like Maharashtra have enacted separate legislation to deal with recognition. The Industrial Employment Standing Orders Act 1946 is regulatory in nature and is applicable to industrial establishment under the jurisdiction of central and state government. By formally defining conditions of employment, the Act serves to reduce conflict and also be a communication mechanism between management and labor. Industrial establishments have to frame standing orders and apply for certifications for those as well. Certification will be done by the designated certifying officer after inviting objections from workmen or trade unions and considering the objections. In the absence of certified standards orders, the model standing orders provided in the Act will automatically apply, except in Gujarat and Maharashtra. Now, let's see second law, the laws related to wages. In this law, the Payment of Wages Act of 1936 has the objective of ensuring payment of wages to certain groups of employees at regular intervals and without any unauthorized deduction. The Act also provides relief to the group of employees in case of non-payment of wages on time or if unauthorized deduction are made. Section 7. The objective of the Minimum Wage Act of 1948 is to ensure that a minimum rate of wages is paid to all those who are engaged in wage employment. So, in this law म्हणजे या लॉमध्ये ओके कशाशी रिलेटेड आहे तर ते वेजेस हे कोणाला दिले जाते तर जी काही इंडस्ट्री आहे, जी ऑर्गनायझेशन आहे ज्यामध्ये एम्प्लॉय काम करतो, ओके, त्याला त्याच्या कामाचा मोबदला म्हणून असे वेजेस दिले जातात. मग ते मिनिमम वेजेस ओके किती दिले पाहिजे, किती पेड केले पाहिजे यासाठी हा ॲक्ट करण्यात आला आहे. तर पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट ऑफ 1936 पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट हा 1936मध्ये इंट्रोड्यूस केला गेला आणि त्याच्यामधून ओके जो एम्प्लॉय आहे त्यासाठी असे जे काही वेजेस दिले जाते ते किती असावेत, ओके, त्याचे पेमेंट किती असावेत याच्यासाठी याच्यामध्ये काही प्रोव्हिजन्स करण्यात आले आहेत. त्याचबरोबर ओके याच्यामध्ये मिनिमम वेजेस ॲक्ट 1948 हा ओके मिनिमम वेजेस ॲक्ट हा 1948मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला आणि त्यामध्ये जो एम्प्लॉई आहे त्याने जे काही काम केले आहे त्याने त्याच्या कामाचा ओके मिनिमम वेज त्याला दिले पाहिजे. यासाठी ते मिनिमम वेज किती दिले जाते
यासाठी काही प्रोव्हिजन्स करण्यात आल्या. मग त्या ऑल प्रोव्हिजन्स या मिनिमम वेजेस ॲक्ट 1948मध्ये केल्या आहेत आणि त्यानुसार त्या एम्प्लॉयला ते मिनिमम वेज देण्याचे ठरवलेले आहे, त्याची तरतूद केलेली आहे. तर या मिनिमम वेजेस ॲक्ट ऑफ 1948मध्ये काय सांगितले आहे, तर दॅट अ मिनिमम रेट ऑफ वेजेस इज पेड टू ऑल दोज हू आर एंगेज इन वेज एम्प्लॉयमेंट. तर जी काही इंडस्ट्री आहे, जी काही ऑर्गनायझेशन आहे, त्यामध्ये जो एम्प्लॉई काम करत असतो, तो एंगेज असतो, जो काम करण्यात एंगेज असतो त्याला असा मिनिमम रेट ऑफ वेजेसचा पेड करणे आवश्यक आहे. या मिनिमम वेजेस ॲक्ट 1948मध्ये याची तरतूद केलेली आहे. द स्टेट अँड युनियन गव्हर्नमेंट्स आर एम्पावर्ड टू डिक्लेअर मिनिमम वेज फॉर एम्प्लॉयमेंट कॅटेगरीज गिवन इन शेड्यूल 1 and 2. तर यामध्ये जे एम्प्लॉयर आहेत त्यांना मिनिमम वेज दिले जावे यासाठी हा ॲक्ट इंट्रोड्यूस करण्यात आला. त्यामध्ये अनेक प्रोव्हिजन्स ठरवण्यात आल्या आणि त्यामधून जो एम्प्लॉई आहे त्याने जे काही काम केले आहे त्यासाठी त्याला मिनिमम वेज दिलेच जावे अशी प्रोव्हिजन यामध्ये केली आहे. त्याचबरोबर यामध्ये The state and union governments are empowered to declare minimum wages, Section 3, for employment categories given in Schedule 1 and 2 of the Act. या मिनिमम वेजेस ॲक्ट 1948मध्ये जे काय एम्प्लॉयर आहेत त्यांच्या वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये काय केले आहे, क्लासिफिकेशन केले आहे. त्यामध्ये काही शेड्यूल 1 and 2 हे त्या ॲक्टमध्ये तयार केले आहे आणि त्याच्यामध्ये मिनिमम वेजेस त्या एम्प्लॉयडला किती पेड केले पाहिजे याची प्रोव्हिजन यामध्ये केलेली आहे. या मिनिमम वेजेस ॲक्ट 1948मध्ये काही शेड्यूल्स तयार करण्यात आले, काही कॅटेगरीज याच्यामध्ये करण्यात आल्या. त्याच्यामधून शेड्यूल 1 and 2 तयार करून त्या एम्प्लॉयरला वेजेस मिनिमम वेजेस किती दिले जावे याची प्रोव्हिजन करण्यात आली आहे. It also specifies the structure of minimum wage, Section 4, and the procedure for fixing and revising minimum wages at regular intervals, Section 5. Non-payment of minimum wages is an offense under the legislation. With more than 1,500 minimum wages declared by central and state governments, India has one of the most complicated मिनिमम वेज सिस्टम. तर आपल्या इंडियामधील जी काही मिनिमम वेज सिस्टम आहे ती कशी आहे, एकदम कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्यामध्ये मिनिमम वेज हे किती दिले जावे याची डिक्लेअर केली आहे. तर ते मिनिमम वेज हे 1,500 त्या एम्प्लॉयला सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंटमधील जो काही एम्प्लॉय आहे त्याला दिले जावे अशी याच्यामध्ये प्रोव्हिजन करण्यात आली आहे. पेचेक इंडिया मेंटेन्स रेग्युलरली अपडेटेड डेटाबेस ऑफ मिनिमम वेज ऑफ ऑल स्टेट्स अँड सेंट्रल स्पेअर्स. तर हे जे काही स्टेट अँड सेंट्रल स्पेअर्स आहे त्याच्यामध्ये मिनिमम वेज हे किती दिले जावे याच्यासाठी जो काही डेटाबेस आहे तो पेचेक इंडिया या वेबसाईटवरती रेग्युलरली अपडेट याचा डेटाबेस होत असतो आणि त्याच्या माध्यमातून त्या एम्प्लॉयला मिनिमम वेजेस किती दिले जावे हे ठरत असते. अशा प्रकारे पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट 1936 आणि मिनिमम वेज ॲक्ट 1948मध्ये अशा त्या एम्प्लॉयला वेजेस किती दिले जावे याच्या प्रोव्हिजन करण्यात आले आहेत. त्यानंतरचा ॲक्ट आहे लॉज रिलेटेड टू वर्किंग आवर्स, कंडिशन्स ऑफ सर्व्हिसेस अँड एम्प्लॉयमेंट. तर जो का एम्प्लॉय काम करतो तर त्याची वर्किंग आवर्स किती असावेत, ती जी काय सर्व्हिस देत असतो त्यासाठी कंडिशन्स काय आहेत आणि एम्प्लॉयमेंट कशा पद्धतीची असते तर त्याच्याशी रिलेटेड हे लॉ आहेत. तर ते आता आपण पाहूयात. द फॅक्टरीज ॲक्ट ऑफ 1948. लक्षात ठेवा की फॅक्टरीज ॲक्ट हा कधी इंट्रोड्यूस केला गेला तर 1948मध्ये तो आलेला आहे. इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लेजिस्लेशन कव्हरिंग द मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. तर जे काही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे त्यासाठी हा फॅक्टरी ॲक्ट हा अत्यंत इम्पॉर्टंट ॲक्ट आहे. याच्यामध्ये दी ॲक्ट प्रोव्हाइड्स सेफगार्ड्स फॉर वर्कर्स टू प्रोटेक्ट देअर हेल्थ,
provides for safety at the workplace when dealing with machinery, improves the physical conditions at the workplace and provides welfare amenities. तर ॲक्टमुळे काय होते माहिती का, हा जो फॅक्टरी ॲक्ट आहे तो 1948मध्ये इंट्रोड्यूस केला गेला. या ॲक्टच्या माध्यमातून जे वर्कर्स आहेत त्यांना त्यांची जी काय हेल्थ आहे त्याच्याची प्रोटेक्शन मिळत असते, सुरक्षितता प्राप्त होत असते. त्याचबरोबर सेफ्टी, ओके, ते ज्या ठिकाणी काम करीत आहेत तर त्यामधून त्यांना सुरक्षितता मिळणे आवश्यक आहे. यासाठी देखील अशी सुरक्षितता प्रोव्हाइड करण्यासाठी या फॅक्टरी ॲक्ट 1948मध्ये काही प्रोव्हिजन्स केल्या गेले आहेत. त्याचबरोबर तो ज्या ठिकाणी काम करतो, ओके, मग त्या ठिकाणी अनेक मशिनरीज असतात, अनेक टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. मग त्यामध्ये ते डील कशा पद्धतीने त्याने करावे आणि जे काही फिजिकल कंडिशन्स आहेत त्या वर्कप्लेसची ती इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि वेलफेअर ॲम्युनिटीज त्याला प्रोव्हाइड करण्यासाठी या फॅक्टरीज ॲक्ट ऑफ 1948मध्ये काही प्रोव्हिजन्स केले आहेत. आणि त्या प्रोव्हिजन्सच्या आधारे त्या वर्करला अशा फॅसिलिटीज या दिल्या जातात. इट ऑल्सो रिस्ट्रिक्ट्स द आवर्स ऑफ वर्क, प्रोव्हाइड्स फॉर ओव्हरटाईम अँड स्प्रेड ऑफ वर्किंग आवर्स, सेक्शन 51, 54, 55 अँड 56. तर जे काय एम्प्लॉई काम करतो त्याचे आवर्स, त्याचे वर्किंग आवर्स किती असावेत, त्याचबरोबर त्याने ओव्हरटाईम याची फॅसिलिटी देखील त्याला यामध्ये प्रोव्हाइड केली जाते. आणि याचे या सर्वांचे प्रोव्हिजन्स हे सेक्शन 51, सेक्शन 54, 55 अँड 56मध्ये याची प्रोव्हिजन केलेली आहे. एम्प्लॉयमेंट ऑफ यंग पर्सन्स, Section 69, 70, 71, 72 and 73 and place restriction on employment of women during the night hours, Section 66. तर या ॲक्टमध्ये आपण फॅक्टरीज ॲक्ट ऑफ 1948 याचा स्टडी करीत आहोत. यामध्ये जो यंग पर्सन्स आहेत त्यासाठी कशा प्रोव्हिजन्स हव्यात, त्या यंग पर्सनसाठी कोणकोणत्या प्रोव्हिजन्स आहेत तर त्याची प्रोव्हिजनची तरतूद ही त्या ॲक्टमधील सेक्शन 69, 70, 71, 72 आणि 73मध्ये त्याची प्रोव्हिजन्स केली आहे. त्याचबरोबर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन्समध्ये वुमेन म्हणजे लेडीज देखील काम करीत असते. मग तिच्यासाठी त्यांच्यासाठी देखील काही प्रोव्हिजन्स या ॲक्टमध्ये केलेले आहेत. तर सेक्शन 66मध्ये नाईट आवर्समध्ये जर एखादी वुमेनने काम केले असेल, तिला करायचे असेल, त्यासाठी काही प्रोव्हिजन्स आहेत. तर या सेक्शन 66मध्ये त्याची तरतूद केलेली आहे. फॅक्टरीज आर अप्रूव्ड, लायसन्स अँड रजिस्टर्ड अंडर द फॅक्टरीज ॲक्ट सेक्शन 6 अँड अथॉरिटीज आर अपॉइंटेड बाय द गव्हर्नमेंट. चीफ इन्स्पेक्टर of factories and inspectors. Factories are approved, licensed and registered under the Factories Act. तर जो काय फॅक्टरी ॲक्ट आहे 1948 याच्यानुसार फॅक्टरीचं जे काही लायसन्स आणि रजिस्ट्रेशन हे याच्या अंतर्गत ॲप्रूव्ह केली जाते. अँड अथॉरिटीज आर अपॉइंटेड बाय द गव्हर्नमेंट. दी सर्टिफाईंग सर्जन्स ensure implementation of the act. The act also provides for the appointment of welfare officers in factories employing more than 500 workers and safety officers with appropriate qualifications. While the factory worker is protected and given some rights under the act, section 111A, there are obligations placed on workers to abide by the rules set in the interest of health, safety and welfare, section 111. Violating workers are liable to be punished. त्यानंतर यामधील सेकंड ॲक्ट आहे शॉप्स अँड कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट 1968. हॅज बीन enactments from most states of India. In fact, such acts have existed even before the central government enacted legislation in 1961. यामध्ये शॉप्स अँड कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट
1961मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला. यामध्ये ओके हॅज सीन इनॅक्टमेंट्स फ्रॉम मोस्ट स्टेट्स ऑफ इंडिया. इन फॅक्ट सच ॲक्ट्स हॅव एक्झिस्टेड even before the central government enacted legislation in 1961 with the growth of the IT and ITS sector. तर या ॲक्टमध्ये काय करण्यात आले, जे IT and ITS सेक्टर आहे त्याच्यामध्ये ग्रोथ घडून यावी, वाढ व्हावी, यासाठी हा शॉप्स अँड कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट 1906मध्ये इंट्रोड्यूस केला गेला आणि त्याच्यामध्ये त्या IT and ITS सेक्टरमध्ये ग्रोथ व्हावी यासाठी काही प्रोव्हिजन्स करण्यात आल्या. It deals with important work-related aspects like restrictions on working hours, the period of work, extra wages for overtime, and earn and sick leave. तर याच्यामध्ये ओके इट डील्स कोणकोणत्या गोष्टींसाठी यामध्ये डील करण्यात आली, तर जे काही वर्क रिलेटेड ॲस्पेक्ट्स आहेत लाईक रिस्ट्रिक्शन्स ऑन वर्किंग आवर्स, पिरियड ऑफ वर्क, एक्स्ट्रा वेजेस फॉर ओव्हरटाईम अँड अर्न अँड सिक लिव्ह यांच्यासाठी याच्यामध्ये काय करण्यात आली, डील करण्यात आली. इट ऑल्सो प्रोहायबिट्स एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन, underage people and women during night hours and lays down the procedures for dismissal, discharge and termination of employment. In the interest of encouraging IT and ITS firms to function more effectively, many states have made suitable amendments in their laws, particularly to follow employment of women during night hours and even permit 24-hour operations. Next law आहे लॉज रिलेटेड टू इक्वॅलिटी अँड एम्पॉवरमेंट ऑफ वुमन. तर यांच्यासाठी देखील हा लॉ इंट्रोड्यूस करण्यात आला. तर याच्यामध्ये काय सांगितले आहे, दी मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961. तर जी वुमन आहे, जी वुमन एम्प्लॉयर आहे त्यांच्या एम्पॉवरमेंटसाठी हे लॉ ठरवण्यात आले. याच्यामध्ये मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट हा 1961 याच्यामध्ये काही प्रोव्हिजन्स करण्यात आला. अ सोशल वेलफेअर ओरिएंटेड लॉ एम ॲट एम्पॉवरिंग वुमेन प्रोव्हाइड सेक्युरिटी बोथ एम्प्लॉयमेंट अँड फिनान्शियल for women employees working in certain establishment, except those dismissed for gross misconduct only because the act prohibits discharge, dismissal during the period of pregnancy and for defined periods before and after childbirth. तर याच्यामध्ये ओके त्या वुमनला काही बेनिफिट्स मिळवावेत, म्हणजे त्याचे जी किंवा प्रेग्नन्सी असते तर त्यावेळेस देखील त्याला बेनिफिट्स मिळावेत, त्यासाठी या ॲक्टमध्ये काही प्रोव्हिजन्स करण्यात आला. याच्यामध्ये मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961 हा वुमेनच्या एम्पॉवरमेंटसाठी करण्यात आला आणि त्याला याच्यामध्ये काही प्रोव्हिजन करून त्या वुमेनला काही बेनिफिट्स देण्यासाठी त्यांचे जे काही राईट्स आहेत ते त्यांना राईट्स मिळवण्यासाठी त्याचे प्रोटेक्शन करण्यासाठी अशी लॉ करण्यात आली. द सेक्शन 5 ऑफ द ॲक्ट मेक्स इन द राईट फॉर वुमेन टू अवेल मॅटर्निटी बेनिफिट्स including pay and leave and employers liable to provide the same. Some states have added provisions that provide for additional benefits such as free medical aid, maternity bonus, provision of crèches, additional rest intervals, etc. The Act also provides for cash and non-cash benefits, including a maximum period of leave of 12 weeks divided equally between pre-birth and post-birth periods. Non-cash benefits include a reduced workload, a medical bonus if the employer does not provide pre- and post-natal support, and 2 nursing breaks every working डे टिल दी चाइल्ड अटेन्स 15 months. तर याच्यामध्ये ओके जेव्हा वुमेनला काय बेनिफिट्स द्यायचे होते तर त्यामध्ये काही कॅश आणि काही नॉन कॅश बेनिफिट्स या ॲक्ट्सनुसार त्यांना प्रोव्हाइड केली गेली. त्यानंतर द इक्वल रेम्युनरेशन ॲक्ट 1976 याच्यामध्ये हॅज इट्स बेसिस इन आर्टिकल 39 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ओके
इंडियामध्ये जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यातील आर्टिकल 39च्या आधारे बेसिसवरती हा द इक्वल रेम्युनरेशन ॲक्ट 1976मध्ये आला. आणि या ॲक्टमध्ये द ॲक्ट्स डिरेक्ट्स द स्टेट टू इन्श्युअर इक्वल पे फॉर इक्वल वर्क फॉर मेन अँड वुमेन. याच्यामध्ये अशी प्रोव्हिजन करण्यात आली की जो काही वर्क आहे, जे काही काम केले जाते, मग अशा इक्वल कामासाठी जो कोणी मेन किंवा वुमेन असेल एम्प्लॉयर, तर त्यांच्यासाठी इक्वली त्यांचे पेमेंट करणे अशी याच्यामध्ये प्रोव्हिजन करण्यात आली. It stipulates that there should be no discrimination between genders in matters of remuneration for the same type of work and recruitment and subsequently in promotions, training or transfers unless the law explicitly prohibits एम्प्लॉयमेंट ऑफ वुमन. याच्यामध्ये जर सेम काम करायचं असेल तर त्याच्यामध्ये वुमेन असेल किंवा मेन असेल तर त्यांची जी काही जेंडर आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे भेदभाव केला जाऊ नये. त्यांनी जे काही सेम काम केले असेल तर त्यासाठी सेम पेमेंट, इक्वल पेमेंट हे केलेच पाहिजे अशी या इक्वल रेम्युनरेशन ॲक्ट 1976मध्ये प्रोव्हिजन करण्यात आली. त्यानंतरचा लॉ आहे तो आहे लॉज रिलेटेड टू सोशल सेक्युरिटी. The Workmen's Compensation Act 1923 is the earliest social security legislation in India, enacted with the purpose of making the employer liable to the pay compensation to employees who are affected by personal injury arising out of accidents. आता काम करायचे असेल तर त्या ठिकाणी अनेक ॲक्सिडेंट्स हे घडत असतात. मग असे ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना काय इंजुरी झाली असेल तर त्यासाठी त्याचा परिणाम त्या व्यक्तीवरती होत असतो. मग त्यासाठी त्यांना काहीतरी बेनिफिट्स मिळावेत, त्यांना काही प्रोव्हिजन केले जावेत, यासाठी हा वर्कमेन्स कम्पेन्सेशन ॲक्ट 1923मध्ये करण्यात आला. यामध्ये जो एम्प्लॉई असेल त्याला सॅलरी व्यतिरिक्त आणखीन काही कंपेन्सेशन म्हणजे बेनिफिट्स देता यावे यासाठी हा वर्कमेन कंपेन्सेशन ॲक्ट 1923मध्ये काही प्रोव्हिजन्स करण्यात आले आणि त्या प्रोव्हिजन्सच्या आधारे जो वर्कर आहे त्याला असे कंपेन्सेशन देण्याचे यामध्ये ठरवले आहे. द क्लेम फॉर कंपेन्सेशन हॅज टू अराइज फ्रॉम इव्हेंट दॅट इज आउट ऑफ अँड इन द कोर्स ऑफ employment and hence necessarily has not taken place in the formal place of work. The expression out of the course of employment refers to the casual connection between accident and employment, while in the course of refers to the time of accident. If only one condition is fulfilled, then the claim for compensation is not admissible. त्यानंतर यामधील सोशल सिक्युरिटी रिलेटेड जे काही लॉ आहे ते आपण पाहत आहोत. तर त्यामधील फर्स्ट लॉ होता वर्कमेन्स कंपेन्सेशन ॲक्ट 1923. त्यानंतर त्यामध्ये दुसरा ॲक्ट आहे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स ॲक्ट ऑफ 1948. यामध्ये काय सांगितले आहे तर हॅज बीन इनॅक्टेड विथ द ऑब्जेक्टिव्ज ऑफ securing financial relief in cases of sickness, maternity, disablement and for providing medical benefits to employees of factories and establishment and their dependents. तर यामध्ये जो एम्प्लॉई आहे त्याला सिकनेस, मॅटर्निटी, डिसएबिलिमेंट अँड प्रोव्हाइडिंग मेडिकल बेनिफिट्स यासाठी हे ॲक्ट ठरवण्यात आला आणि त्याच्यामध्ये त्याला अशी सेक्युरिंग फायनान्शियल सिक्युरिटी मिळावी यासाठी असा एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स ॲक्ट हा 1948मध्ये आला आणि त्याच्यामध्ये अशा प्रोव्हिजन्स केल्या आहेत. इट इज ऑल्सो ॲप्लिकेबल टू नॉन सिजनल फॅक्टरीज. हा ॲक्ट कोणाला ॲप्लिकेबल आहे तर तो जो काही नॉन सिजनल फॅक्टरीज आहे त्यांच्यासाठी हा ॲक्ट ॲप्लिकेबल आहे. आणि युजिंग पॉवर अँड एम्प्लॉईंग or more employees and non-power using factories are certain other establishment employing 20 or more employees. And non-power using factories and certain other establishment employing 20 or more employees. Employees and employers make contribution to this scheme and various benefits are given to eligible employees like sickness benefits in case, maternity benefit, displacement benefit in cash, dependents benefit in cash,
funeral expenses in cash and medical benefit as service and kind. तर अशा various सेक्शन्समध्ये त्यांच्या प्रोव्हिजन्स करण्यात आले आहेत आणि त्या प्रोव्हिजन्सनुसार त्यांना योग्य ते बेनिफिट देण्याचे काम याच्यामधून केले जाते. त्यानंतर सोशल सिक्युरिटी ॲक्टमधील लॉमधील आणखीन एक महत्त्वाचा ॲक्ट आहे, तो आहे एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड अँड मिसलेनियस प्रोव्हिजन ॲक्ट 1952. तर जे एम्प्लॉईज आहेत त्यांना इन फ्युचरसाठी असं PF म्हणजे प्रोव्हिडंट फंड दिला जातो. तर त्यासाठी तो प्रोव्हिडंट फंड किती दिला जावा त्याचे मिसलेनियस प्रोव्हिजन्स या ॲक्टमध्ये केलेले आहे. इन अ सोशल सिक्युरिटी लेजिस्लेशन फॉर एम्प्लॉईज वर्किंग इन फॅक्टरीज अँड other establishment, a dedicated provident fund has been created whose contribution from employer and employee. The objectives is to provide monetary assistance to employees and their families when they are in distress, unable to meet. The objective is to provide monetary assistance to employees and their families when they are in distress, unable to meet family and social obligations, and to protect them in old age, disablement, early death, and in some other contingencies. त्यामध्ये जे काही एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड आणि मिसलेनियस प्रोव्हिजन्स ॲक्ट आहे यामध्ये ग्रॅच्युटी देखील त्या एम्प्लॉयर्सला दिली जाते. मग त्या ग्रॅच्युटीची प्रोव्हिजन काय आहे तर इज ॲन ॲडिशनल फिनान्शियल बेनिफिट. तर हा एक ॲडिशनल हा फिनान्शियल बेनिफिट त्या एम्प्लॉयला दिला जातो. गिवन टू एम्प्लॉईज ऑफ ऑर्गनायझेशन इररिस्पेक्टिव्ह ऑफ सॅलरी ऑर स्टेटस व्हेन देअर सर्व्हिसेस अँड बिकॉज ऑफ superannuation, retirement, resignation, death or disablement. Section 4 of the Payment of Gratuity Act 1972. तर सेक्शन 4मध्ये पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्ट हा 1972मध्ये आला आणि त्याच्यामध्ये अशी ग्रॅच्युटी दिली पाहिजे एम्प्लॉयला अशी प्रोव्हिजन करण्यात आली आहे आणि अशी ग्रॅच्युटी ही ऑर्गनायझेशन त्या एम्प्लॉयला देत असते. The Act provides for gratuity payment to all employees at the prescribed rates. अशी जी काही ग्रॅच्युटी दिली जाते तर अशी ग्रॅच्युटी किती दिली पाहिजे याची या ॲक्टमध्ये म्हणजे पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्ट 1972मध्ये ती ग्रॅच्युटी त्याचे पेमेंट हे ऑल एम्प्लॉयला केले पाहिजे आणि त्याचा जो काही रेट आहे त्याचे प्रिस्क्रिप्शन हे या ॲक्टनुसार केले आहे की करंटली 15 days फॉर एव्हरी इयर ऑफ सर्व्हिस. प्रत्येक इयरमध्ये तर त्याने कमीत कमी 15 दिवसांसाठी करंटली 15 days फॉर एव्हरी इयर ऑफ सर्व्हिस त्याच्यासाठी ग्रॅच्युटी दिली जाते. 5 years कंटिन्युअस सर्व्हिस ॲज डिफाईन्ड इन सेक्शन 2-A is required for an employee to be eligible except in case of death or disablement to receive gratuity. The maximum amount receivable as gratuity is rupees 10 lakh. तर मॅक्सिमम हे ग्रॅच्युटी अमाऊंट किती दिली जाते तर मॅक्सिमम 10 lakh ग्रॅच्युटी अमाऊंट दिली जाते अँड एक्झेम्प्ट फ्रॉम इन्कम टॅक्स आणि त्याच्यामधून इन्कम टॅक्स हा एक्झेम्प्ट केला जातो. हावेवर अंडर सेक्शन 4 subsection 5 of the law, employers can enter into agreement with employees and pay higher amount through the difference is taxable in the hands of the receiver. तर अशा प्रकारे आज आपण इंडस्ट्रियल रिलेशनशिपमधील जे काही लॉज आहेत त्यांचा 1 by 1 स्टडी केलेला आहे. त्यामध्ये कोणकोणते लॉ होते तर यामध्ये लॉज रिलेटेड टू इंडस्ट्रियल रिलेशनशिपमध्ये कोणकोणते लॉ आहेत तर यामध्ये द ट्रेड युनियन्स ॲक्ट 1926, त्याचबरोबर लॉज रिलेटेड टू वेजेस, लॉज रिलेटेड टू वर्किंग आवर्स, कंडिशन्स ऑफ सर्व्हिसेस अँड एम्प्लॉयमेंट. त्यानंतर आहे लॉज रिलेटेड टू इक्वॅलिटी अँड एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन. नेक्स्ट इज लॉज रिलेटेड टू सोशल सेक्युरिटी अँड असे ऑल लॉजचे आपण आजच्या लेक्चर्समध्ये स्टडी केला आहे की याच्यामध्ये जो ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन वर्कर काम करतो त्यांना त्यांच्यासाठी
काहीतरी प्रोव्हिजन करणे आवश्यक आहे. ते जे काही काम करतात त्याच्यामध्ये मेन आणि वुमेन या दोघेजणी काम करत असतात. मग त्यांच्यासाठी ओके त्यांचे बेनिफिट्स त्यांना दिले जावेत यासाठी असे अनेक अनेक कायदे ठरवण्यात आले आहे आणि त्या कायद्यांद्वारे त्या ॲक्ट्सनुसार त्यांना अनेक प्रोव्हिजन करून त्यांना अनेक बेनिफिट्स देण्याचे काम या ॲक्टच्या माध्यमातून केले जाते आणि त्या इंडस्ट्रीबद्दल ओके जी काही ऑर्गनायझेशन आहे त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये रिस्पेक्ट हा निर्माण होत असतो. ते जे काही सर्व्हिस त्या ऑर्गनायझेशनमध्ये प्रोव्हाइड करीत असतात, जे काही काम करीत असतात, तर त्याच्यासाठी असे बेनिफिट्स त्यांना देणे आवश्यक आहे. ओके ते जेव्हा काम करीत असतात त्याचबरोबर जेव्हा ते रिटायर होतात मग त्यावेळेस त्यांच्याकडे पैसे कमवण्याचा कोणताही सोर्स नसतो. मग अशा वेळेस त्यांना काहीतरी बेनिफिट्स जादाचे बेनिफिट्स देणे आवश्यक आहे. यासाठी अशी प्रोव्हिजन्स या ॲक्ट्सनुसार केली आहेत. तर ते ॲक्ट्स कोणते आहेत त्याचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केलेला आहे. ओके थँक्यू.